स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मुक्ताईनगर तालुक्यातील या प्रसंगी हरिभक्त पारायण मार्गदर्शन केले। मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला कोषाध्यक्ष श्री पावनजी वैठूस कार्यक्रम संयोजक पंकजी सापला यांनी तसेच यावरचे सचिव श्री समाजाध्यक्ष मूर्तिपूजक श्री संघाचे अध्यक्ष श्री अनिल कुमार संचिती यांना विनंती करतो त्यांनी मंचाशी व्हायचे। अग्रवाल मध्ये समाज अध्यक्ष मोतीजी सावंत यांनी विनंती करतो व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक काळजी कापके यांनी महिला महासचिव सारिका सावंगी महिला सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा सौसविका लोढा सभेची पत्रकार परिषदेची सुरुवात तसेच सुधाकर शिवसेना यांना विनंती करतो त्यांनी कृष्णनगर ते बंदर पत्रकार परिषदेची सुरुवात नमोकार मुंबई त्यासाठी सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष श्री संजयजी संचेती यांना विनंती करतो आणि नमोकार पत्रकार सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष व माजी उपमहापौर प्रशांतजी देसाई यांना विनंती करतो त्यांनी मंचाकडे संजयजी संचेती हेलो 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 अच्छा आपने पेपर बनावते ना मंत्राधिकार नवकार महामंत्री सौ मनीषा बंसाली
आपणास विनंती कृपया सर्वप्रथम मी आज रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो. जन्मकल्याणक महोत्सव समिती 2025 तो येणाऱ्या 10 एप्रिलला सर्व धर्म मिळून तो संपन्न करणार आहे. जो प्रत्येक जीवावरती प्रेम करतो आणि त्याने शिकवले सत्य अहिंसा परमो धर्म असे भगवान महावीर त्यांचा जो मुख्य संदेश आहे जिओ और जीने दो, या वाक्याला अनुसरून पूर्ण या महोत्सवाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी मी यावर्षी कार्यक्रम संयोजक श्री पंकजी सापला यांना विनंती करतो. त्यांनी जे मुख्य कार्यक्रम आपण आयोजित केले त्याची संक्षिप्तमध्ये माहिती द्यावी. पंकजी सापला. आपल्याला मराठी मराठी सन्माननीय मंच उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्वांना सादर जय जयंत. 26/2624 भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव 2025 या वर्षामध्ये आपण साजरी करत आहोत. सर्व महत्वपूर्ण याच्यात आहे की सकल जैन समाज छत्रपती संभाजीनगर मध्ये हा 25वा वर्ष आहे जिथे आपण हा महोत्सव सकल जैन समाज म्हणून साजरा करतोय. याला आम्ही 25 साल बेमिसाल अशी आमची या महोत्सव समितीची याला गाईडलाईन देण्यात आलेली आहे. त्याच्यात आज 6 तारखेपासून संध्याकाळी चरणस्पर्श सुरेश भाई जैन हे चेन्नईहून मोठे वक्ता आहे ज्यांची बुकिंग 2 वर्ष 3 वर्ष त्यांची बुकिंग असली म्हणजे प्रोग्राम साठी. त्यांचा संध्याकाळी 7 वाजता तापडिया कास्कीपाल ग्राउंड जालना रोड इथे त्यांचा एक प्रोग्राम आहे संध्याकाळी. नमो परिवार व 108 गौसेवा ग्रुप यांच्या माध्यमातून हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तसंच संध्याकाळी 6 वाजता एडीसीए ग्राउंड N2 सिडको इथे जैन JPL जैन स्पोर्ट्स असोसिएशन यांचा आज एक फायनल मुकाबला आहे. त्याची सेरेमनी आज संध्याकाळी 7:30 वाजता एडीसीए ग्राउंड वर आहे. 7 ते 8 तारखेला तापडिया नाट्य मंदिर निराला बाजार इथे महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याच्यात ज्ञानशाला जे लहान मुलं जी ज्ञानशाळेत शिकतात त्यांची एक मोठ्या लेवलवर एक प्रतियोगिता तापडिया कास्कीपाल ग्राउंडला 8 तारखेला आहे. त्यानंतर तसंच 8 तारखेला सतीशजी शर्मा एक मोठे वक्ता आहे चंद्रसागर दिगंबर धर्मशाला इथे 2 वाजता त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तसंच 9 तारखेला विश्वशांतीसाठी नौकार महामंत्राचा जाप जितो व नौकार फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण देशात आयोजित केलेला आहे. त्याचं सकाळी एसबी ग्राउंडला सकाळी 7 वाजता ते 9:30 वाजेपर्यंत हा नौकार मंत्राचा सामूहिक जाप तिथे आयोजन केलेला आहे. तसंच 10 तारखेला महावीर जन्मोत्सव जे आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो. सकाळी 6 वाजता शहरातल्या प्रत्येक भागातून मोठ्या प्रमाणात वाहन रॅली जी सकाळी 6 वाजता निघून महावीर स्तंभ त्या ठिकाणी सगळे एकत्रित होणार आहे. तिथे झेंडावंदन होणार आहे. त्यानंतर 8:30 वाजता पैठण गेट पासून जी मुख्य रथयात्रा आहे त्याचा प्रारंभ होणार आहे. त्याच नंतर एसबी ग्राउंडला 11:30 वाजता महाप्रसादी सकल जैन समाजसाठी तिथे आयोजित केलेली आहे. हे सगळं कार्यक्रम भगवान महावीर जन्म महोत्सव या समितीच्या अंतर्गत संपूर्ण शहरात मागील 15 दिवसापासून चालू आहे. त्याच्यात रक्तदान असो, नेत्रदान असो, अन्नदान जे घाटीमध्ये आम्ही 15 दिवसापासून करतोय, आमरस पोळी याचं कंटिन्यू 15 दिवसापासून वितरण चालू आहे. आपल्या शहरात 22 गौशाळा आहेत. त्याला 72 दिवस समितीतर्फे
चारा पाणी जे पण आवश्यक आहे गौशाळ्यात त्याचं सगळं नियोजन समितीतर्फे करण्यात आलेलं आहे. याचपुढे मी विलासराव सावजी यांना विनंती करतो की पुढची रूपरेखा सांगावी. आयोजित केलेल्या रक्तदान असो, अन्नदान असो, गौसेवा असो, मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आहे, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आहे, नमस्कार धार्मिक सुद्धा आहे, अशा भरपूर अशा विविध अशा स्पर्धा आहेत. आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी यामध्ये एक त्याग किंवा दान करण्याची जी भावना असते ती पूर्ण या कार्यक्रम पत्रिकेमधून दिसते. यानंतर मी दिनांक 9 तारखेला संपूर्ण विश्वामध्ये G2 नावाची एक संस्था आहे, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, त्यांच्या माध्यमातून 1 ते 1.5 तासाचा नवकार मंत्र जाप सामूहिकरित्या एकाच वेळी सगळ्या ठिकाणी होणार आहे. त्यांची संक्षिप्त माहिती देण्यासाठी G2 चॅप्टर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष श्री अनिल कुमार संचित यांना विनंती करतो त्यांनी थोडक्यात ही माहिती द्यावी. शर्मी वंदन इथे उपस्थित असलेले पत्रकार बंधू भगिनी तथा आदरणीय मंच, सगळ्यांना नमस्कार, जय जिनेंद्र. महावीर जन्म कल्याण महोत्सव मागील 25 वर्षापासून सगळे जैन समाज छत्रपती संभाजीनगरच्या बॅनरखाली होत आहे. त्याची प्रेरणा घेऊन विश्वव्यापी जी संस्था आहे जितो जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन यांनी यावर्षी 9 एप्रिल हा नौकार दिवस म्हणून आयोजित करण्याचे संकल्प केलेले आहे. पूर्ण विश्वामध्ये एकाच वेळेस 8:02 नौकार महामंत्राचा जाप सुरू होऊन 9:36 हा कार्यक्रम राहील. त्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये सरस्वती भवन कॉलेज ग्राउंड येथे जितूच्या माध्यमातून आणि सकल जैन समाज छत्रपती संभाजीनगर व नौकार फाउंडेशन यांच्या सहकार्याने दिनांक 9 एप्रिलला सकाळी 7 वाजेपासून कार्यक्रम ठेवलेला आहे. सकाळी 7 वाजेपासून भक्ती चालू होईल. त्यानंतर 7:30 वाजता दीप प्रज्वलन आणि 8:01 आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे विज्ञान भवन दिल्लीला 8:01 नौकार सुरू करतील आणि त्याच वेळेला पूर्ण हिंदुस्थान आणि वर्ल्ड मध्ये एकाच वेळेस नौकार महामंत्राचा हा जाप विश्व शांतीसाठी सुरू होईल. या जाप मध्ये पूर्ण समाज बांधव आणि समाज इतरतर बांधव भगिनी आणि सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे मी इथून या आपल्या पत्रकार परिषदेमार्फत आवाहन करतो. आणि हा जो नौकार दिवस हा एक नेहमीसाठी पुढे सुरू राहील या उद्देशाने जास्तीत जास्त लोक याच्यात सहभागी होतील. पूर्ण समाज सगळ्या समाजांचे आम्हाला सहकार्य याच्यात आहे. सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही याच्यात सहभागी आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक सहभागी होऊन नौकार दिवस एक मोठ्या संख्येने आम्ही यावर्षी साजरा करत आहोत. या नौकार महामंत्राच्या नौकार दिवसासाठी सकल जैन समाजाचे विविध संस्था तर याच्यात कार्यरत आहेतच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड, लासूर, गंगापूर, वैजापूर, पैठण येथील सगळा समाज या सहभागी आहेत. तसेच औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये नौकार फाउंडेशन, सकल जैन समाज व इतर ज्या संस्था आहेत त्यांनी यात पूर्ण सहकार्य देण्याचे ठरविलेले असून मी परत एकदा सगळ्या पत्रकार बंधूचे आभार व्यक्त करतो व सगळ्यांचे जय जिनेंद्र, जय महावीर. हा फक्त जैन बांधवांपुरतीच मराठीत ठेवलेला कार्यक्रम नाही, हा सर्व जनमानसांसाठी ठेवलेला कार्यक्रम आहे. याचं आयोजन सरस्वती कॉलेज भवनच्या प्रांगणावरती 9 तारखेला सकाळी केलेलं आहे. त्यामध्ये आपण सर्व निमंत्रित आहात व आपण सर्वांना आवाहन करू शकता या कार्यक्रमामध्ये सम्मिलित होऊ शकता.
त्यानंतर मी महिला समितीच्या कार्यक्रम सांस्कृतिक समितीच्या अध्यक्ष सौ सविता रोड यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात त्यांच्या श्रवण भगवान महावीर स्वामी के चरणों में कोटिशः वंदन नमन। सभी आचार्य भगवंतों को वंदन नमन एवं आदरणीय मंच एवं आप सभी को मेरा सादर जय जिनेन्द्र। हर वर्ष की तरह इस वर्ष भी हम सकल जैन समाज के तत्वाधान में महिला समिति की ओर से विविध प्रतियोगिता लेने जा रहे हैं। ये प्रतियोगिता शहर के हर समाज के मंदिर भवन और स्थानक यहाँ पर होने जा रहे हैं। इसमें विशेषकर महिलाओं के जो गुण हैं उनको वाव देने के लिए हम ये स्पर्धाएं यहाँ पर आयोजित करते हैं। और इस वर्ष हमारी प्रमुख मार्गदर्शिका सौ भारती भाभी बागलेचा एवं हमारे कार्याध्यक्षा सौ समिता मामी जी संचेती, इनकी सफल नेतृत्व में हमने अभी तक हर भवन स्थानक और मंदिर में विविध स्पर्धाएं ली हैं, जिसमें खंडेलवाल दिगंबर जैन समाज राजा बाजार की ओर से भगवान महावीर के जीवन पर प्रश्नावली, मैत्री बहुमंडल की ओर से फैंसी ड्रेस स्पर्धा, नवयुक्ति मंडल की ओर से पाक कला स्पर्धा, चंद्र प्रभु महिला मंडल की ओर से धार्मिक प्रश्नावली, अरिहंत महिला मंडल की ओर से आरती थाल सजावट, त्रिशला बहुमंडल की ओर से पत्र लेखन द्वारा भगवान से संपर्क, पार्श्व धर्म महिला मंडल की ओर से भजन स्पर्धा, प्रेरणा स्वाध्याय मंडल की ओर से जैन आहार और विज्ञान निबंध स्पर्धा, अग्रवाल दिगंबर जैन महिला समिति की ओर से कलश डेकोरेशन, दक्षिण मध्य बहुमंडल की ओर से पाक कला स्पर्धा, अरहम महिला मंडल भाजी बाजार बहुमंडल शिवाजी नगर विष्णुनगर इनकी ओर से रंगोली प्रतियोगिता, श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी श्रावक संघ की ओर से धार्मिक एवं जनरल प्रश्नावली, तेरापंथी महिला मंडल की ओर से पौष्टिक शरबत। ये अभी तक हमने सभी स्पर्धाएं यहाँ पर ली है। और दिनांक 7 और 8 तारीख को सांस्कृतिक कार्यक्रम होने जा रहे हैं, जिसमें शहर के विविध पाठशाला एवं मंडल पार्टिसिपेट करने वाले हैं। और इन सारे प्रतियोगिता का बख्शिश वितरण समारोह दिनांक 9 तारीख को महावीर भवन में होने जा रहा है। और सकल जैन समाज के तत्वाधान में दिनांक 10 तारीख को सुबह 8:15 बजे पैठन गेट से रैली होने जा रही है, जिसमें विविध मंडल और शहर की सभी पाठशालाएं अपनी झांकी प्रस्तुत करते हैं। तो आइए इस वर्ष का हमारा जो भगवान महावीर जन्म कल्याण का महोत्सव समिति महोत्सव है, इसको हम उत्सव नहीं बल्कि महोत्सव के रूप में मनाएं। इसी मंगल कामना के साथ जय जिनेन्द्र, जय महावीर। आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर हा एक मुख्य भाग असतो आणि विविध ठिकाणी शहरामध्ये रक्तदानाचं आयोजन आज जवळजवळ 5 मंदिरांमध्ये स्थानकमध्ये रक्तदान शिबिर चालू आहे। आणि शेवटच्या दिवशी 10 एप्रिल एक महारक्तदान शिबिर असतात। त्याच्यात फक्त 2 शब्दात माहिती देण्यासाठी या समितीचे प्रमुख डॉक्टर प्रकाश जांभळे यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात माहिती द्यावी। मंच उपस्थित सर्व पत्रकार बांधव बंधुभगिनी, भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवच्या अंतर्गत आम्ही गेली 25 वर्षापासून सर्वश्रेष्ठ दान रक्तदान हा संकल्प आम्ही महारक्तदान शिबिराचं आयोजन करतो। 10 तारखेला एसपी कॉलेज ग्राउंड वरती सकाळी 8:30 पासून रक्तदान शिबिराचं आयोजन आहे। आपणास नम्र विनंती आहे, आपण आपल्या लेखणीच्या माध्यमाने जास्तीत जास्त संख्येने लोकांनी भगवान महावीर जन्म कल्याणात रक्तदान देऊन साकार करावा अशी आपणास विनंती करतो मी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। सर्वांना जय जिनेन्द्र, आदरणीय व्यासपीठ। या एक शहराला ऐतिहासिक असं नाव आहे आणि ऐतिहासिक वारसा पण आहे। कोणता समाज किती छोटा आहे आणि कोणता समाज किती मोठा आहे कधी या जनतेने, या शहराच्या जनतेने पाहिलं नाही। आणि एक व्यापारी वर्ग हा आमचा समाज आहे, परंतु शहरातल्या कोणत्याही मुख्य घटकात प्रवाहात हे योग्य जागी स्थान देण्याचं काम या शहरातल्या प्रत्येक राजकीय मंडळीने आणि प्रत्येक समाजाने आजपर्यंत केलं आहे। आणि जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही देण्याचं काम सुद्धा या शहराला वेगवेगळ्या मार्गाने केलं आहे।
कोणती जरी तुम्ही याच्यातली वाव जर पाहिली तर हे सगळ्या समाजासाठी आहे. मग तो रक्तदान शिबिर असेल, अन्नदान असेल किंवा आजची व्याख्यानमाला असेल. त्यामुळे या शहराच्या ऐतिहासिक दर्जाला सारेल अशी महावीर जयंती गेल्या आम्ही 25 वर्षापासून तुमच्या सहकार्याने ती आम्ही करतो आणि तुमच्या सहकार्यामुळे या संभाजीनगरचं नाव पूर्ण भारतात महावीर जयंती कशी मनवावी तर संभाजीनगर सारखी मनवावी असा एक संदेश तुमच्यामुळेच तो जातो. आणि तुम्ही ऍज ए पत्रकार म्हणून नाही तर या शहरातले घटक म्हणून त्या महावीर जयंती त्या दिवशी पण आम्ही पाहतो की पूर्ण पैठण गेट पासून तर शेवटपर्यंत तुम्ही कव्हरेज देण्याच्या माध्यमातून एक भक्तीच्या माध्यमातून तुम्ही इथे उपस्थित राहतात. या महानगरपालिकेने पण वेळोवेळी या समाजाला स्थान देण्याचा प्रयत्न केला. मग तो भगवान महावीर उड्डाणपूल असेल, भगवान महावीर जैन स्तंभ असेल किंवा विविध मार्ग असतील, आचार्य तुलसी मार्ग असेल, आचार्य आनंद ऋषीजी मार्ग असेल, आचार्य पार्श्वनाथ चौक असेल, असे विविध उपक्रम या महानगरपालिकेकडून या समाजाच्या स्थान देण्यासाठी त्यांनी केलं. त्याबद्दल मी आज त्यांचे पण इथं आभार व्यक्त करतो. आणि असंच सहकार्य दरवर्षीप्रमाणे आमची कुठं चूक जरी झाली असेल तर ती आमच्या कानात सांगावी एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोविडच्या वेळेस मानसिकता फार खचलेले होते. त्यावेळेस एक नवकार फाउंडेशनची स्थापना झाली होती रणजी मुंगे यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्यावेळेस तो नवकार मंत्र प्रत्येक घरी घरी हा त्याचा उद्भव झाला होता आणि त्याच्यातनं खरंच लोकांना फार मोठा एक आधार मिळाला होता. त्याबद्दल 2 शब्द श्रीकरजी मुंगे. सर्वांना सादर जय जिनेंद्र. उपस्थित मंच, नवकार फाउंडेशनची स्थापना 2021 मध्ये कोरोना काळात करावी. त्यावेळेस पूर्ण विश्वात इतकी भीतीचं वातावरण होतं आणि जैन समाजातील हा सर्वात श्रेष्ठ महामंत्र याचा प्रभाव लोकांनी अनुभवावा व ही महामारी जी आपल्या आयुष्यात आपल्याला बघायला भेटली त्याच्यातून सुखरूपतेने बाहेर निघावा या उद्देशाने पूर्ण विश्वात आव्हान करून प्रत्येक घरी 45 मिनिटं, फक्त 45 मिनिटं परिवारातील सर्व सदस्य एकत्र येऊन जाप करण्याचे आव्हान नवकार फाउंडेशन तर्फे करण्यात आले. त्याच्यात देशातील विदेशातील सर्व लोकांनी सहभाग घेतला व अवघ्या 45 दिवसात 115 करोड नवकार मंत्र करण्याचा विक्रम संभाजीनगर फाउंडेशनने केला. या अंतर्गत आमच्यातर्फे एक वेबसाईट लिंक हे करण्यात आली होती. त्याच्यात प्रत्येक परिवाराने केलेले नवकार मंत्राचे जाप इंटर करण्याची सुविधा होती. त्यानंतर 2022 मध्ये घर घर नवकार म्हणून एक 72 कळसच्या माध्यमातून 108 करोड नवकार मंत्र औरंगाबाद शहरात करण्यात आले. या कळीत पुढच्या संकल्पना नवकार फाउंडेशनच्या वतीने 200 विश्व लेवल स्तरावर 261 करोड नवकार मंत्र करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याच्यात जैन समाजातील सर्व गुरु भगवंतांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने याच्यात 336 करोड नवकार मंत्राची एंट्री करून एक विश्व रेकॉर्ड स्थापन करण्यात आला. मागील वर्षी प्रत्येक शहरातील प्रत्येक संस्थेत सामूहिक नवकार जपाचे आयोजन करण्यात आले व या वर्षी 1 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत विविध संस्थांमध्ये नवकार महामंत्राचाच एक विशेष प्रयोग म्हणून दशोदिशा नवकार महामंत्राचे आयोजन करण्यात आले. खर तर ही नवकार फाउंडेशननी बघितलेला जो स्वप्न होता की भाई गव्हर्नमेंट कडून एक नवकार दिवस वर्षातून 1 दिवस साजरा करण्यात यावा या तयारी हेतू आम्ही हे सगळे प्रयास 5 वर्षापासून करत होतो. जितोच्या माध्यमातून हा संकल्प साकार होत आहे. येत्या 9 एप्रिलला सकाळी SB कॉलेजच्या ग्राउंडवर नवकार दिवस निमित्त जितोचं जे नवकार जापचं आयोजन केलं आहे त्याच्यात
संपूर्ण देशातील आमच्या नवकार फाउंडेशनचे सदस्य सहभागी होणार आहे। त्याचप्रमाणे संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर आणि लासूर या जागी आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी विश्वास दिला आहे की आमच्या तिथे हजारोच्या संख्येने लोक आम्ही एकत्रित करून नवकार महामंत्राच्या जापमध्ये सहभागी होणार आहे। आपणा सर्वांस विनंती आहे की हे जे इतके 4 वर्षापासून प्रयत्नातून विश्व रेकॉर्ड केले आहे, या माध्यमातून सकल जैन समाजातर्फे जितोच्या नवकार फाउंडेशन नवकार जापच्या याच्यात सर्वाधिक नवकार मंत्रचे पठण औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर मध्ये होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्याच्यात एक विश्व रेकॉर्ड आम्ही संभाजीनगर तर्फे कायम करू। तरी या कार्यक्रमास आपण मी सर्व पत्रकार बांधवांनी, समाजातील सर्व लोकांनी सहपरिवार उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही नवकार फाउंडेशन तर्फे करतो। जय जिनेंद्र। सभी को सादर जय जिनेंद्र। जिसके दरबार में हम हैं विमलनाथ दादा को कोटि कोटि प्रणाम। मैं सभी पत्रकार बंधुओं को मन से धन्यवाद देती हूँ कि पूरी महावीर जयंती का कवरेज आप बहुत ही सुंदर, बहुत ही अच्छे तरीके से करते हैं और जो फोटोग्राफ आते हैं वो एक्चुअल क्या हो रहा है और क्या नहीं उसके लिए होता है। तो मैं महिला समिति की ओर से आपको खासकर धन्यवाद देती हूँ। आपने देखा है कि हर समाज के अपने अपने संघर्ष है, अपने चैलेंजेस है और महिलाओं के लिए सुबह 6 बजे दूध लेने से लेकर रात में 11 बजे दुधाला विरजन लाईपर्यंत इतकं त्यांना काम असतं। जैन समाज हम सबके आशीर्वाद से संपन्न समाज है। महिलाएं भी समृद्ध संपन्न है, चाहे तो आराम से घर पर बैठ सकती है और हर चीज का आनंद ले सकती है। पर आप देखेंगे कि इन 10 दिनों में सभी घर से महिलाएं बाहर आती है, उनके अंदर की जो क्वालिटी है उसको रिफ्लेक्ट करने की अलग अलग स्पर्धाएं हम लेते हैं और हर स्पर्धा में जो भी पार्टिसिपेंट्स होते हैं वो इतने उच्चतम और उत्कृष्ट क्वालिटी के प्रोडक्ट्स वहां बनाते हैं कि दूसरे कोई समाज का व्यक्ति भी आकर देखे। आज सिर्फ शरबत की स्पर्धा थी पर वहां कम से कम 100 टाइप के शरबत जो गर्मी में इस्तेमाल होंगे, समय की नजाकत को देखकर, धर्म को ध्यान में रखते हुए और फाइनेंशियल मैनेजमेंट को ध्यान में रखते हुए, इतना समतोल रखते हुए जैन महिलाएं इसमें पार्टिसिपेट करती है। तो मैं आप सबको पुनः एक बार महावीर जयंती की, आज की रामनवमी की हार्दिक बधाई देती हूँ और आपके कवरेज के लिए मन से आपको महिला समिति की ओर से धन्यवाद देती हूँ। येथे उपस्थित असलेले देशाचे चौथे आधारस्तंभ माझे सगळे पत्रकार बंधू आणि सकल जैन समाजचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, मी स्वतःला खूप सौभाग्यशाली समजत आहे की जे झाड सकल जैन समाजाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून 25 वर्षापूर्वी लावले त्याचे फळ खाण्याचा आमच्या समितीला पूर्ण लाभ मिळाला आहे। कारण 25 साल बेमिसाल या टॅगलाईन वरच या वर्षाचे संपूर्ण आम्ही कार्यक्रम समिती मार्फत सर्व आयोजित केले आहे। तरीही मी सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देऊ इच्छितो, अभिनंदन करू इच्छितो की अतिशय छोट्या संख्येत आम्ही असलो तरी तुम्ही संपूर्ण ताकदीने आमच्या मागे उभे आहात आणि तुमच्या ताकदीमुळेच आज सकल जैन समाजाची ताकद ही पूर्ण विश्वामध्ये पोहोचलेली आहे। तरीही यावर्षी 26 तारखेपासूनच कार्यक्रम चालू झालेले आहेत। तर यावर्षी महोत्सव हा 15 दिवसाचा आयोजित आहे। विविध क्षेत्रामध्ये अन्य प्रकारचे दान रोज आयोजित करण्यात आले आहे। तशी सर्व रूपरेषा माझ्या वरिष्ठ मार्गदर्शकांनी आणि माझे जे कंधे से कंधे मिलाकर जो काम कर रहे हैं सर्व माझ्या समितीच्या मेंबर्सनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। मी पुनश्च एकदा सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानतो। आप ना होते तो शायद हम ना होते, कारण तुम्ही आज आम्हाला जे
समाजापर्यंत पोहोचवलेला आहे आणि समाजाचं जे कार्य आहे ते संपूर्ण सकल समाजापर्यंत तुम्ही पोहोचवलेलं आहे. याच्यात तुमचा हिस्सा फार मोठा आहे. कार्य तर सगळेच करतात, पण त्या कार्याची प्रेरणा देणं हे तुमच्याकडनं आम्ही शिकलं पाहिजे आणि ते शिकण्यासारखं आहे. तरीही मी सर्व पत्रकार बंधूंना आवाहन करू इच्छितो की आपण इथे उपस्थित राहिलात आणि छोट्याशा भिंतीला मान देऊन सगळेजण आलात, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो. प्रोग्राम नंतर तुमच्या अल्प उपहाराची व्यवस्था समितीतर्फे केलेली आहे. तसेच सर्वांनी अल्प उपहार घेऊनच जायचे आहे. जय जिनेंद्र, जय महावीर, जय महाराज, जय श्रीराम. निर्मला दादा के चरणों में कोटि कोटि नमन. चंद्रशेखर तीर्थंकर से महावीर स्वामी के चरणों में नमन. यहाँ पर सभी जो पदाधिकारी उपस्थित है उन सभी को मेरा जय जिनेंद्र. मेरा परम सौभाग्य है कि इस साल श्वेतांबर मुख्य संघ की तरफ से मुझे कार्याध्यक्ष के लिए चुना गया और मुझे सकल जन समाज की महिला समिति के भारतीय प्रमुख मार्गदर्शक भारतीय बागीचा इमाम ने भी मुझे मतलब महिला में मुझे मुझे लिया. इसलिए मैं भारतीय बागीचा और श्वेतांबर मुख्य संघ की बहुत बहुत आभारी हूँ. इस वर्ष भगवान महावीर जन्म समिति कार्य ग्रुप में हम महिलाओं ने विविध स्पर्धाएं दी है. इस जन्म कल्याण महोत्सव के रूप में मनाने में महिलाओं का बहुत बड़ा योगदान होता है. समिति की ओर से 20 स्पर्धा लेने का यही उद्देश्य होता है कि सकल जन समाज की सारी महिलाएं एक दूसरे के पास आए और एक दूसरे से अपने विचार बांटें. तो निश्चित ही हम इस उद्देश्य में सफल हुए हैं. सभी जगह पर बहुत उत्साह के साथ हर स्पर्धाएं संपन्न हुई है और सभी को भगवान जन्म कल्याण की बहुत बहुत शुभेच्छा. राजेंद्र बाबूजी गरडा यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न होत आहे. दिनांक 9 एप्रिलला नौकार दिवस ग्राउंडवरती सर्वांनी यायचंय आणि 10 तारखेला जन्मोत्सव तो सर्वांच्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं आपण कार्य करतोय. यामध्ये पण सुद्धा आपण सर्व आमंत्रित आहात. मी सकल जन समाजाचे महासचिव श्री महावीरजी पाटील यांना विनंती करतो त्यांनी एकादशीवर समारोप करावा. त्यानंतर ओपन सेशनवर प्रश्न उत्तर. महावीर स्वामी के शिक्षण में कोटि नमन. मंच पर विराजित सकल जन समाज के इस वर्ष के सम्मानीय अध्यक्ष स्वप्निल जी पारक एवं महोत्सव समिति की सभी टीम, सकल जन समाज में विगत 25 वर्षों से जिन्होंने अपनी अद्भुत सेवाएं दी है, ऐसे समिति के सभी उपाध्यक्ष, विविध जो हमारे पंथ है जो सभी पंथों के सम्मानीय अध्यक्ष, आपके पीछे बैठे हुए हमारी सभी भाई और बहनें तथा आप सभी पत्रकार भाइयों को सर्वप्रथम मैं प्रभु श्री राम के श्री राम जन्मोत्सव की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं यहाँ पर प्रेषित करता हूं. पत्रकार भाई भी सोच रहे होंगे कि अभी इतना सबने सब कुछ बोल दिया तो महावीर भाई के पास क्या बचा होगा. लेकिन एक बात मैं आपको कहना चाहूंगा कि जितना यहाँ पर बोला गया उतना कार्य हम लोग करते हैं और भगवान महावीर का जन्मोत्सव ये जैन धर्मियों तक सीमित न रखते हुए जन जन को पहुंचाने के लिए सच मायने में आपने देखा जाना हर क्षेत्र में, फिर वो सामाजिक क्षेत्र हो, अन्नदान का क्षेत्र हो, जीव दया का क्षेत्र हो, आरोग्य का क्षेत्र हो, रक्तदान जैसे आदि सामाजिक उपक्रम हो, सारे क्षेत्रों में पुरुष वर्ग भी कार्य करता है और महिला भी बहुत बढ़ चढ़ के काम करती है. ये जन्मोत्सव मात्र एक दिन का सीमित न रखते हुए इस जन्मोत्सव को हम लोग 15 दिन कम से कम मनाने का प्रयास करते हैं और 15वें दिन के बाद में जब भगवान महावीर का जन्मोत्सव आता है
तो निश्चित रूप से समाज की एकता और अखंडता आप सब लोगों को खासतौर पे देखने को मिलती है। एक अद्भुत ऐसी शोभा यात्रा का दर्शन जिसमें शिस्त भी है, प्रेम भी है, जिसमें विविधता में एकता भी है और विशेष बात यह भी है। और इस वर्ष हमारे सभी कार्यकर्ताओं ने और उन्होंने ये मानस बनाया है, प्रतिवर्ष तो सभी राजकीय नेतागण आते हैं, लेकिन इस बार हमने सोचा है कि राजकीय नेताओं के साथ में हमारे जितने भी समाज है, ये छत्रपति संभाजीनगर के, मैं जहां जहां पर भी जाता हूं उन सभी जगह के ऊपर सभी सामाजिक संस्था हो, धार्मिक संगठन हो, उन सभी संगठनों को मैं अपील कर रहा हूं कि आप महावीर भगवान के जन्मोत्सव में पधारें, क्योंकि भगवान महावीर किसी एक की हैसियत नहीं है, मात्र जैन समाज की हैसियत नहीं है, वो तीर्थंकर है और उन्होंने समूचे विश्व को जियो और जीने दो का संदेश दिया है। सत्य, अहिंसा, अचौर्य, अपरिग्रह, ये 5 तत्वों के साथ में हम उनके विचारों को समाज तक पहुंचाने का कार्य करते हैं। और आप एक बात को बार बार यहाँ पर सुन रहे हैं कि नमोकार मंत्र के बारे में यहाँ पर हर व्यक्ति उसकी बात कर रहा है। यह एक बहुत ही अतिशयकारी विघ्नहारन, सभी के दुखों को दूर करने की शक्ति और इसके जो 5 पद है, अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय और सर्व साधु, इस 5 पर्वों में किसी जाति विशेष का, किसी व्यक्ति विशेष का वर्णन किया नहीं गया है, अपितु सभी धर्मों के तीर्थंकर, सभी धर्मों के अरिहंत सिद्ध, सभी साधु, इसको इसके अंदर पूज्य माना गया है। और इसकी आभा इतनी पावरफुल होती है कि जब भी हमने अनुभव किया है कि नमोकार महामंत्र का जाप जब होता है तो निश्चित रूप से बहुत कुछ अच्छा ही घटकर आता है। इतना महत्व इस नमोकार मंत्र का है। तो वो कार्यक्रम जो एक विश्व स्तर पर चित्रों के माध्यम से लिया जा रहा है, आज सच मायने में पत्रकार भाइयों की जो बहुत बड़ी संख्या में उपस्थिति देख रहा हूँ, निश्चित रूप से जैन समाज के प्रति आपके दिल में, एक हृदय में एक बहुत अच्छे भाव है। हमने कई बार कई पत्रकार परिषद का आयोजन देखा है, लेकिन लिमिटेड पत्रकार वहां पर आते हैं और हमारे पीछे बैठे हुए लोग मेरा हो या उनकी टीम हो, उसका चेहरा दिख नहीं रहा है। तो ये हमारे कार्यकर्तागण जिस प्रकार से आपके साथ में जुड़कर इससे हमारे हुए हुए सभी कार्यों को आप तक पहुंचाते हैं और जिन कार्यों को सच मायने में आप प्रचार और प्रसार में लाते हैं, तो प्रचार और प्रसार में हम लोग इसके लिए ये सारी चीजें लाते हैं कि जिसके माध्यम से समाज के अन्य लोगों को भी प्रेरणा मिले, वो भी लोग और भी कुछ समाज उपयोगी कार्य करें। इस भावनाओं को लेकर सच मायने में हमारे को आप तक पहुंचना पड़ता है। आपका साथ, सहयोग, सहकार्य जो समूचे वैश्वर भी मिलता है और विशेष करके भगवान महावीर जन्मोत्सव में जो आपका मिलता है, उसके प्रति मैं सकल जन समाज की ओर से आप सबका कृतज्ञ हूँ। हमारे सम्मानीय अध्यक्ष आदरणीय राजन बाबू जी तल्ला साहब, इनके नेतृत्व में 25 वर्षों से हम अखंड रूप से संपूर्ण समाज को साथ लेकर ये महावीर जन्मोत्सव मनाने का एक बहुत बड़ा प्रयत्न करते हैं। कोई और एक विशेष बात में पत्रकार भाइयों को खासतौर पर बताना चाहूंगा कि हमारी समिति जो आप 6 हमारे कार्यकर्ता देखते हैं, लगभग इसमें हम युवा कार्यकर्ताओं को हमारे समिति के अंदर स्थान देते हैं और 6 जो हमारे संप्रदाय है, उन 6 संप्रदाय के 6 प्रतिनिधि उनके समाज के अध्यक्षों के माध्यम से जो रिपोर्ट करेंगे, उनके पास हम रिस्पॉन्सिबिलिटी समाज देती है और वो समाज का पदाधिकारी
यहाँ पर नेतृत्व करता है तो वो व्यक्ति उस समाज का पदाधिकारी है, वो वहाँ का नेतृत्व है। इसका मतलब यह है कि वो पूरा समाज इसके साथ में सम्मिलित होता है। ऐसा कार्य एक बहुत अच्छी व्यवस्था आदरणीय राजेंद्र बाबू जी दादा साहब के नेतृत्व में हम सब लोग करते आए हैं और भविष्य में भी इसका जो कार्य चल रहा है वो बहुत अच्छे से करेंगे। एक बात लेकिन मैं आज ही आपको कहूंगा कि इस की जो महावीर जयंती है, ये भूतों में भविष्य की इतनी बड़ी संख्या के अंदर सारा समाज छोटे से बड़ा लेकर समाज और जैन समाज के व्यक्ति के सारे लोग इस महाशोभा यात्रा में सम्मिलित हो गए, इसमें कोई संदेह नहीं है। अभी तो मेरा पत्रकार भाइयों से करता अनुरोध है, प्रातः 6 बजे से इसके कार्यक्रम प्रारंभ होते हैं, जिसमें वाहन रैली से ये रैली हमारी प्रारंभ होती है। 7 बजे हमारा धर्म ध्वजारोहण महावीर स्तंभ महावीर चौक पर होता है और उसके बाद में 8:30 बजे शाम हमारी शोभा यात्रा पैदल गेट के ऊपर आप सभी के उपस्थिति में प्रारंभ होती है। सकल जन समाज की ओर से पुनः एक बार सभी पत्रकार भाइयों से अनुरोध है कि आप सभी पत्रकार भाई और जो पत्रकार भाई जल्दी से आज अगर नहीं आए तो उनको भी लेकर आने का प्रयत्न करें। बहुत बहुत धन्यवाद। मुख्य पत्रिकेमध्ये ती नावं सर्व दिलेली आहेत, पेपरमध्ये तुम्ही छापू शकता। आणि ही वाहन रॅली ही शहरातल्या विविध भागात निघणारे सकाळी 6 ला दिवशी विशेष करून याच्यामध्ये एक युवती मंडळ स्थापन झालेलं आहे। म्हणजे मोठे तर लोक असतात पण युवती सुद्धा यामध्ये सहभागी झालेल्या आहे। तो सुद्धा वाहनावरती तरुण सागर चौक इथनं तर आपल्या माळूर चौकापर्यंत त्यांची सुद्धा वाहन रॅली येणार आहे। तसेच यामध्ये सायकलिस्ट ग्रुप आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर, तो सायकलिस्ट ग्रुप ज्यावर 200 सायकलिस्ट तरुण सागर चौक पासून आपल्या माळूर चौकापर्यंत येणार आहे। एक विशेष म्हणजे त्यावर 6,000 ते 7,000 लोकांची व्यवस्था आम्ही तिथे केलेली आहे नवकार मंत्रासाठी। तर जास्तीत जास्त संख्येने तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी संदेश आपण जनतेपर्यंत पोहोचू शकतो। सर्वांचा मी मनस्वी आभार मानतो। सकल जैन समाज, जन्मोत्सव समिती एवं सकल जैन समाज छत्रपती संभाजीनगर आपण मागील 25 वर्षात दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपलं धन्यवाद करतो। आजच्या रामनवमीच्या येणाऱ्या 10 तारखेच्या महाराजांना कल्याणच्या 14 तारखेच्या आपले सर्वांचे लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा जयंती आहे। त्याच्या सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो। आणि एक योगायोग जर बघितला तर सर्व महान पुरुष ह्या एप्रिल महिन्यामध्येच पृथ्वीवरती आलेले आहेत। म्हणजे हा चैत्राचा महिना काहीतरी विशेष असं आपल्याला काही सांगून जातो आणि जी आपल्यावरती त्या महात्म्यांचे जे आशीर्वाद आहेत त्यामुळेच आपला भारत अखंड आहे आणि तो पुढे चालतो। यामध्ये चौथा पिलर ही लोकशाहीचा आहे। तुम्ही पत्रकार बांधव यांचा फार मोठा भाग आहे लोकशाही जिवंत ठेवण्यामध्ये। मी आपलं खरंच मनस्वी आभारी आहे आणि धन्यवाद करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आजची पत्रकार परिषद इथे संपलेली आहे। यानंतर इथे अल्पभराचा कार्यक्रम खाली ठेवलेला आहे। आपण त्यामध्ये सर्व वरच्या मंडळावर आलो